नालासोपाऱ्यात पांढऱ्या पट्टीवरून वाद. नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर पार्क परिसरातील एका सोसायटीमध्ये काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून निर्माण झालेला वाद अखेर शांत झाला असला तरी या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेच्या उद्देशाने काढण्यात आलेली ही पट्टी धार्मिक स्वरूपाची असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला होता. मात्र सोसायटीतील रहिवाशांनी हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाला विनाकारण धार्मिक रंग दिला जात असल्याची भूमिका मांडली आहे. नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर पार्क पॉवर सोसायटीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत परिसरात पांढऱ्या रंगाची मार्गदर्शक पट्टी काढण्यात आली होती. पावसाळ्यात परिसरात शेवाळ साचत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना चालताना अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः पाणी साचल्यानंतर रस्त्याचा कडा आणि सुरक्षित चालण्याचा मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी सोसायटीतील एका रहिवाशाने स्वतःच्या खर्चातून ही पट्टी रंगवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात 10 जून रोजी सोसायटी प्रशासनाला लेखी पत्रही देण्यात आल्याचे रहिवाशाने स्पष्ट केले. मात्र या पट्टीवर मनसेचे शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी आक्षेप घेतला. हा प्रकार धार्मिक भेद निर्माण करणारा असून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप केला. या मुद्द्यावरून काही काळ वाद निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंची भूमिका जाणून घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर संबंधित पांढऱ्या पट्टीवर राखाडी रंग देण्यात आला. त्यानंतर वाद निवळला असला तरी सोसायटीतील रहिवाशांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. ही पट्टी केवळ सुरक्षेच्या आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने काढण्यात आली होती. यामागे कोणतीही धार्मिक अथवा जातीय हेतू नव्हता असे रहिवाशांनी स्पष्ट केले. तसेच आमच्या सोसायटीमध्ये सर्व धर्मीय नागरिक एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहतात. अशा छोट्या गोष्टींना धार्मिक स्वरूप देणे चुकीचे असून त्यामुळे समाजात विनाकारण गैरसमज पसरू शकतात अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. या संपूर्ण प्रकरणावर मनसेचे शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना समाजात कोणत्याही प्रकारचा धार्मिक संदेश जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. तर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अतुल साळुंखे यांनी स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन विषय सामंजस्याने मिटविण्याची भूमिका घेतली. या घटनेमुळे नालासोपाऱ्यात पुन्हा एकदा छोट्या स्थानिक प्रश्नांनाही सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे संभाव्य तणाव टळला असला तरी अशा संवेदनशील विषयांमध्ये सर्व पक्षांनी संयम आणि जबाबदारीची भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नक्की जो मुंबईमध्ये जो विषय चाललेला आहे, अशा प्रकारच्या वाईट पट्ट्या प्रत्येक सोसायटीमध्ये काढण्यात आल्या होत्या, तोच विषय आज आपल्या इकडे पण झालेला. काल आम्हाला काही लोकांचे फोन आले की साहेब आपल्या इकडेही तो विषय झालेला आहे. तर या बिल्डिंगमध्ये जेव्हा मी आलो रात्री, आम्ही बघितले वाईट पट्टी मारली होती. आम्ही ज्यांनी मारली होती त्याला पण विचारलं की नेमका हा काय विषय आहे, तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर काहीच नाही आहे. तर सोसायटी मेंबरना विचारलं की तुमची परमिशन आहे का, कारण की हा पूर्णपणे त्यांचाच विषय आहे. पण आज आम्ही जे बघतोय, आम्हाला जे कळतंय की या वाईट पट्टी मारून आपण ते धार्मिक तीड की आम्ही जैन आहोत किंवा तुम्ही कोण आहोत ते फरक करण्याचा जो विषय आहे ना, कुठेतरी तो विषय आम्ही मोडीस काढण्यासाठी इकडे आलो. आपल्या इकडे तर बहुतांश तुम्ही बघा तर एक सोसायटीमध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक राहत असतात आणि सगळ्यांनी आपला आपला धर्म आपल्या पुरतं ठेवावं, आमचं हेच बोलणं आहे, बाकी काहीच नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही दोन धर्मामध्ये फरक करताय. इथे एक जैन व्यक्ती राहतो, त्यांनीच मारलेला आहे. आम्ही पोलिसांना पण या संदर्भात सूचना दिली होती. त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्याला बोलवून घेतलं होतं. आम्ही पोलिसांना पण बोललो की तुमच्या माध्यमातून जे काही कायदा होत असेल ते तुम्ही करावं, की या प्रकारे असं चालणार नाही आमच्याकडे. म्हणून त्यांनी आज त्याच्यावर ग्रे कलर मारलेला आहे आणि आम्ही जी मागणी त्यांच्याकडे केलेली त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. ते बोललेले आम्हाला माहित नाही, आम्ही कोणत्याही प्रकारची परमिशन दिलेली नाही आणि त्यांनी आम्हाला विनंती केलेली की आम्ही उद्यापर्यंत सकाळपर्यंत ही पट्टी आम्ही इथून काढून टाकू. तर त्यांनी तसं ते केलेलं आहे. धार्मिक किंवा असा कुठलाच मुद्दा नाही आहे. आम्ही पाटणकर टॉवर सोसायटी, मी काल रात्री मुंबईला होतो, थोडं लेट आलो. हे मी यायच्या आधी झालं होतं, मला कळला विषय. पण हा कुठलाच धार्मिक मुद्दा नाही आहे. आमच्या सोसायटीमध्ये 40% मुस्लिम राहतात, 5% गुजराती राहतात आणि बाकी सगळे मराठी राहतात. आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी भरतं. तुम्ही बघाल की इकडे हे कॉन्क्रीट आहे. आमच्या सोसायटीतले राहणारी लहान मुलं आणि जे म्हातारे व्यक्ती आहेत
त्यांना पावसाळ्यामध्ये जर पाणी भरलं तर खालचा रस्ता दिसण्यासाठी आणि सदर कॉन्क्रीटवर अलगी पकडू नये, जे आपण अलगी येते आणि त्याच्यावरनं पोरांचा किंवा म्हाताऱ्यांचा पाय स्लिप होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी हे करतो. आणि दरवर्षीप्रमाणे, आणि हे आमची सोसायटी न करता सोसायटीतला एक सुजाण नागरिक ज्याला लोकांची काळजी आहे असा माणूस हा स्वतःच्या खर्चाने करून देतो. आणि त्याचं त्यांनी रीतसर पत्र सोसायटीला दिलेलं आहे. हे पत्र तुमच्यासमोर मी दाखवतो. आणि त्या पत्रामध्ये कुठलाच धार्मिक किंवा कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच गुरूंचा असा कुठलाही उल्लेख नाही आहे की पावसाळ्यापूर्वी आपल्या लोकांना किंवा आपल्या मुलांना, आपल्या वरिष्ठ लोकांना पावसाळ्यामध्ये काही त्रास होऊ नये म्हणून हे काम मी करतोय. त्यांनी 10 जूनलाच हे पत्र दिलेलं आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काहीच धार्मिक उल्लेख नाही आहे. आणि त्याच्यावर पहिली स्टार्ट अशी आहे की दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी हे काम करतो. हा कुठलाच धार्मिक मुद्दे नाही. आपल्या तालुक्यामध्ये आम्ही सर्व धर्मभाव राहतो. आमच्या सोसायटीमध्ये सर्व धर्माची लोक राहतात. आमच्या इथे आता रिसेंटली बकरा ईद झाली. आमच्या मुसलमान बांधवांनी ते 4-5 दिवस त्यांचे बकरा आणतात, त्यांना खायला प्यायला घालतात, ते आम्हाला इन्व्हाइट करतात. तर हे आम्ही सर्व धर्म आणि सगळ्या जाती धर्माचे सर्व सण आम्ही आमच्या सोसायटीमध्ये उत्साहात आणि गोविंदाने पार पाडतो. हा कुठलाच मुद्दा नाही आहे. आमच्या सोसायटीतल्या एकाही मेंबरने याच्याबद्दल कुठली तक्रार केलेली नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग न देता, याला वादाचा मुद्दा न बनवता हा विषय इकडेच थांबला गेला पाहिजे असं मला वाटतं.